राष्ट्रसंत भगवान बाबा अवताराला आले, जन्माला आले. फक्त तुबाजी पाटलांना आनंद झाला नाही, कौतिका मातेला आनंद झाला नाही हो, अख्ख्या सावर गावाला आनंद झाला. का आनंद झाला असेल? कुळाचा उद्धार केला म्हणे लेकरानं. पाटलाच्या घरी, पाटील म्हणजे पूर्वीचे सरपंचापेक्षा सर्वश्रेष्ठ मानायचे पूर्वीच्या काळामध्ये पाटलाला. पाटील होते आणि मग आनंदी आनंद सगळीकडे, एवढा आनंद झाला. पण सांगून जाईल तुम्हाला, महापुरुष देव संत ज्यावेळेस अवताराला येत असतात ना माऊली महाराज, त्या क्षणी चमत्कार घडल्याशिवाय राहत नाही. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण अवताराला आले ना, त्यावेळेस शिपायांना झोपा लागल्या होत्या, कुलप उघडली गेली होती. तसं राष्ट्रसंत भगवान बाबा ज्यावेळेस जन्माला आले, ज्यावेळेस अवताराला आले, पहाटाच्या वेळेस जन्माला आलेले भगवान बाबा ज्यावेळेस जन्माला आले ना, त्यावेळी भगवान बाबाच्या वाड्यामध्ये, तुबाजी पाटलांच्या वाड्यामध्ये 108 दिवे पाण्याचे लागले होते. चमत्कार आहे सकल संतांचा. किती गोड कर्म असेल, कारण की जगाच्या हितासाठी आलेले ते सद्गुरू भगवान बाबा अवताराला आले. माऊली महाराज 108 दिवे पाण्याचे लागले होते. सद्गुरू भगवान बाबांचं कर्म गोड, आपलं कर्म तेवढं गोड नाही. आपण तेलाचा दिवा लावतो, तेही जातो आपण आल्याच्या नंतर, हे आपलं असं. पण ते आले, आनंदी आनंद झाला. श्रावण महिना पवित्र झाले सावरगाव, श्रावण महिना पवित्र झाले सावरगाव. कसे शोभून दिसते पहा भगवान बाबांचे नाव. माता कौतिका पोटी जन्मले बाळ हे आवा, पाळण्यात टाळ्या वाजवी झाला गाव जागा. आनंदे चिव चिव करीती चिमणी पाखर, आनंदी झाला सावरगाव. कसे शोभून दिसते पहा भगवान बाबांचे नाव. कसे शोभून दिसते पहा भगवान बाबांचे नाव. सद्गुरू भगवान बाबांचा अवतार श्रावण महिन्यामधला. श्रावण महिना इतका पवित्र आहे. याच श्रावण महिन्यामध्ये सद्गुरू भगवान बाबांचा अवतार, त्याच पर्व काळामध्ये श्रावण महिन्यामध्ये महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानोबरायांचा जन्म, ज्ञानोबरायांची जयंती. आणि त्याच श्रावण महिन्यामध्ये अष्टमीच्या दिवशी जगाचा मालक अवताराला आला. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य, तो पर्व काळ जो श्रावण महिन्यामधला, तो महापुरुष जन्माला आलेला पर्व काळ, देवाचा अवतार झालेला तो पर्व काळ, म्हणून सामान्य गोष्ट नव्हे. सद्गुरू भगवान बाबा त्याच पर्व काळामध्ये, ज्ञानोबराय त्याच पर्व काळामध्ये, ज्ञानोबरायांचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सख्या माझा ज्ञानेश्वर. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे नवे नवे सद्गुरू भगवान बाबा सुद्धा महाविष्णूचा अवतार त्या कलियुगामध्ये. घाट सावर गाव पुण्यभूमी ती महान, तिथं जन्मले बाबा भगवान. महाविष्णूचा अवतार झाला कलयुगी भगवान बाबांचा. महाविष्णूचा अवतार झाला कलयुगी भगवान बाबांचा. तुम्ही म्हणता ना कसं महाविष्णूचा अवतार? ज्यावेळेस आबाजी 6-7 वर्षाचे होते, 8-9 वर्षाचे होते, ज्यावेळेस नारायणगडावरती माणिक बाबांच्या निगराणीमध्ये आबाजी शिक्षण घेत होते, सेवा करत होते. गुरु दीक्षा घेण्याचा दिवस आला आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या भक्तगणांना माणिक बाबा गुरु दीक्षा द्यायचे. आबाजीने हट्ट धरला, बाबा द्या ना मला गुरु दीक्षा. आबा तू अजून लहान आहेस, थोडे दिवस थांब, तुला गुरु दीक्षा आपण नंतर देऊ. आबाजीला नादी लावायचं म्हणून म्हटले, तुला जर गुरु दीक्षा पाहिजे असेल, उंच शिखरावून मला उडी मारून दाख. नादी लावायचं, मग कशाच उडी मारते म्हणे, घाबरून येईन खाली. पण गुरु आज्ञा पाळावी, गुरुवरती निष्ठा, गुरुवरती प्रेम, गुरुवरती श्रद्धा. उंच शिखरावरती गेले आणि वरून आवाज दिला, माणिक बाबा मी उडी मारतोय, गुरुमंत्र तयार ठेवा. शेजारी असणारा दुसरा शिष्य माणिक बाबाला म्हणतो, बाबा
आबाजी खरंच शिखरावरती चढलाय आणि उडी मारायला लागलाय. माऊली महाराज सहजच नजर माणिक बाबाची कळसाच्या दिशेने गेले. बघितलं त्यांना आबाजी दिसले नाही. आबाजी म्हणजे साक्षात भगवान विष्णू दिसले. त्यांची ओठ हल्ले. म्हणले सामान्य लेकरू नाही, माझ्यावरती निष्ठा गुरुमंत्र पाहिजे म्हणून शिखरावरती चढले, सामान्य नाही. बघितलं साक्षात महाविष्णू दिसले आणि त्यांची ओठ हल्ले. आबाजी म्हटले नाही, ते म्हणले भगवान भगवान असं नाव घेतलं आणि आबाजी म्हटले नगद नारायण महाराज की जय, माणिक बाबा की जय असं म्हटले आणि उडी मारली. काळीच थप्प झालं माणिक बाबाच. जवळ जातायत. आबाजीला काही बरं वाईट झालं. तुबाजी पाटलाला काय तोंड दाखवायचं, माझ्या विश्वासावरती ठेवलेले लेकरू आहे. बघितलं काटा सुद्धा मोडला नव्हता आबाजीला. माणिक बाबांना आबाजीचं दर्शन घेतलं. म्हणले आबाजी तू आबाजी नाहीस रे, तू साक्षात महाविष्णूचा अवतार आहेस. तू आजपासून ना माझा भगवान. भगवान हे नाव देण्यात आलं. भगवान हे नाव मिळणं सोपं बघा बरं का, पण नावाप्रमाणे वागणं फार अवघड आहे. नाव मिळणं फार सोपं आहे राम महाराज, लोक आपल्याला महाराज म्हणतात. नावाप्रमाणे नाव भेटणं सोपं आहे, पण त्या नावाप्रमाणे वागणं जगणं त्याचं अनुकरण करणं फार अवघड असतं. पण सद्गुरू भगवान बाबांनी श्वासाश्वास असेपर्यंत त्या नावाला तडा जाऊन दिला नाही, म्हणून भगवान हे नाव त्यांना अरे तडा लावण्याचं काम केलं होतं भगवान बाबांना. परक्याने केलं नव्हतं, जवळच्या माणसानं तडा लावण्याचं काम केलं. जवळच्या माणसानं भगवान बाबाच्या उशाला चोळी ठेवली. ज्यांनी चोळी ठेवली तीच माणसं माणिक बाबाच्या खोलीकडे पळत गेली. म्हटले माणिक बाबा तुम्हीला म्हणता माझा भगवान. भगवान बाबांनी काय पराक्रम केला, काय करावं. बघितलं भगवान बाबाच्या उशाला चोळी. माणिक बाबाला काय माहिती या दुष्ट मंडळीने ठेवली म्हणून. काय करावं. आरोप झाला भगवान बाबांवरती. बाबाजी शांत राहिले. एक नाही दोन नाही, आरोप झालाय. माणिक बाबा जवळ आले. भगवाना हे काय. बाबा तुम्ही मला नाव दिलं, नावाप्रमाणे जगणं फार अवघड आहे. जवळचेच त्रास देतात. भगवाना मला माहिती तू कदापि करू शकत नाही. तुझी मी गुरुनिष्ठा बघितली, गुरुभक्ती बघितली, तुझं आचरण बघितलंय, तू कदापि करू शकत नाही. पण तुझी झालेली प्रगती, तुझं वैभव, तुझं ऐश्वर हे चांगल्याला देखवा ना, म्हणून तुझ्यावरती बट्टा लावण्याचं काम करतायत. पण बाबा काय करावं. होनिको कान टाळ सांगताय. जे झालं ते झालं. झाला माझ्यावरती आरोप झाल्याच्या नंतर 100 पैकी 90 माणसं समजून घेतील, पण 10 माणसं का होईना ती खरी गोष्ट मानतील आणि मला नावं ठेवतील. मला आता विरह सहन होईना. अर्ध्या रात्री भगवान बाबांनी ठरवलं नारायणगड सोडायचा. ज्या क्षणी भगवान बाबांनी नारायणगड सोडला ना, त्या क्षणी वारा वादळ नसताना उंच पिंपळाची फांदी तुटून पडली. अहो ती झाडं झुडपं सुद्धा म्हणत असेल या भूमीमधला भगवान निघून चालला, आमचा सुद्धा राहून काय उपयोग. नारायणगड सोडला बघा. 2-3 दिवस भगवान बाबांनी आपलं निवासस्थान कधी मादळमोही कधी सावरगाव या ठिकाणी वास्तव्याला ठेवलं. एक दिवस माणिक बाबा भेटण्यासाठी आले. भगवाना तुझ्याशिवाय मला करमणार आहे, काय करावं. हा समाज आहे, काय या समाजाचं मनावरती घेतोय. या समाजानं ज्ञानोबा तुकोबांना सोडलं नाही, तो समाज तुला मला सोडणार आहे का. अरे या समाजानं जगद्गुरु तुकोबारांचा गाथा बुडवला हो. या समाजानं माऊली ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये माती कालवण्याचं काम केलं. या समाजानं माऊली ज्ञानोबारांना त्रास दिलाय. या समाजानं तुकाराम महाराजांना त्रास दिलाय. अरे या समाजानं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास दिलाय. धर्मवीर संभाजी महाराजांना त्रास दिलाय. तुला मला त्रास होणं साहजिक आहे. त्रास झाला पाहिजे. त्रास झाल्याशिवाय माणूस प्रगती करत नाही. चांगल्या रस्त्याला गतिरोधक, माणसाला विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. विरोध जवळचेच करत असतात. जीवनाच्या पाठीवरती जगत असताना चालत असताना त्रास तुम्हाला कधी परक्याकडून होत नसतो. त्रास नेहमी तुम्हाला जवळच्याकडून होत असतो. अरे परक्याला फक्त तुमची भूमिकाच माहिती असते, पण तुमच्या जवळच्याला तुमचा अख्खा इतिहास माहिती असतो. माणसानं परक्यापासून सावध राहू तोपर्यंत जवळच्या माणसापासून सावध राहिलं शिका. अरे जी भावकी प्रभू श्री रामाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी भगवान श्री कृष्णाच्या पाठीमागे गेली नाही, अरे जी भावकी पेशव्यांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, अरे जी भावकी सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पाठीमागे गेली नाही, ती भावकी तुमच्या माझ्या पाठीमागे काय येणार आहे. लहान असाल सहन करायला शिका, मोठे असाल माफ करायला शिका. आयुष्यामध्ये कधी भांडणच होणार नाही. सहन केलं भगवान बाबांनी, पण बाबा काय करावं. अरे भगवाना तू नाही करू शकत,
पण मला करमना, एक काम कर, माझ्यासाठी तरी तू नारायणगडावरती चल. बाबा तुम्ही म्हणता ना मी गडावरती यावं, निश्चित मी गडावरती येतो. माझं एक महत्वाचं काम राहिलंय, उद्या दुपारपर्यंत निश्चित गडावरती येतो. माणिक बाबा निघून गेले, पण भगवान बाबांना कायम सोबत असणारा भिल्ल जमातीचा, भिल्ल जातीचा अंगरक्षक, बाबांचा निश्चिम भक्त कान्हा भिल्ल, कान्हा नाव त्याचं. वाईट काळामध्ये त्यांनी भगवान बाबांना साथ दिली. हो तुम्हाला सांगू का, जी माणसं वाईट काळामध्ये आपल्यासोबत खंबीरपणे उभे असतात तीच माणसं आपली असतात. जी माणसं पैसा आल्याच्या नंतर आपल्या पाठीमागं पळतात ती माणसं भामटी असतात. आपली नसतात, डायरेक्ट भामटी असतात, स्वार्थी असतात. बघा, स्वार्थी दुनिया आहे. या स्वार्थी दुनियेमध्ये आपल्याला वाईट काळामध्ये साथ देणारा माणूस आपला असतो. वाईट काळामध्ये भगवान बाबाची सेवा केली, समाजानं वाळीत टाकलं, जवळजवळ भगवान बाबांना आरोप केला भगवान बाबांवरती, तरी कान्हानं बाबाची सेवा केली. बघा, दुसरा दिवस उजडला आणि भगवान बाबांनी म्हणावं, कान्हा आपल्याला बाबांनी गडावरती बोलवलंय बरं का, दुपारपर्यंत गडावरती जावं लागेल. आणि जात असताना आपण पखाडो या ठिकाणी स्नान करू आणि गडावरती जाऊ. दरमजल करत चाललेले. जाताना सावकाराचा गोठा लागला. सावकाराने म्हणावं, बाबा इकडं कुठे चालले, काय करावं, कोणाच्या घरी जावं, तोंड दाखवायला सुद्धा लोकांनी आम्हाला ठेवलं नाही, लोक आम्हाला चांगलं जगून सुद्धा देणार, म्हणून पखाडो या ठिकाणी स्नानासाठी निघालो. सावकार तुम्हाला मदतची अपेक्षा जर असेल ना, कान्हाला तुमच्यासोबत ठेवून घ्या, मी आत्ता जातून स्नान करून येतो. काय बाबांचा दूरदृष्टिकोन असेल, बाबांच्या ध्यानीमनी काय आलं असेल ते देवानच जाणं, सद्गुरू भगवान बाबांनीच जाणं. कान्हाला तिथं ठेवलं आणि बाबा म्हणले, मी आता 15-20 मिनिटांमध्ये पाठीमागे येतो, तुम्ही शेण पाणी करा. भगवान बाबा गेले. अर्धा तास झालं भगवान बाबा येईना, 1 तास झालं भगवान बाबा येईना, 1.5 तास झालं भगवान बाबा येईना. कान्हाच्या मनामध्ये चलबिचल झाली. बाबांवरती झालेला आरोप बाबांना सहन झाला नसावा, म्हणून बाबांना जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल. तिकडं कोणीच जात नाही आणि बाबांना अचानक आज काय सुचलं, पखाडो या ठिकाणी जायचं. बेसरामाची झाडं, येड्या बाबळाची झाडं, काय करावं, नीट पावलाची रस्ता तिकडं नीट जायना आणि बाबा गेलेले आहेत. मनामध्ये आलं, पळत सुटले. सावकार कान्हा बघितलं, जे मनामध्ये आलं तसंच घडलं होतं. भगवान बाबा पखाडो या ठिकाणी बाजूला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते, बेशुद्ध अवस्थेमध्ये, धोतर रक्तानं लाल तुडुंब झालेलं. बघितलं, अरे काय केलं भगवान बाबांनी, काय केलं भगवान बाबांनी. ज्या समाजानं भगवान बाबांवरती ज्या इंद्रियामुळं आरोप केला, भगवान बाबांनी ते इंद्रियच नाहीसं केलं. अरे जगाच्या पाठीवरती समाजानं आरोप करावा आणि ऐन वयामध्ये 20-22 वर्षाच्या काळामध्ये सद्गुरू भगवान बाबांनी आपल्या लिंगाचं छेदन करावं. जगाच्या पाठीवरती आपल्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण, सर्वात महत्त्वाचा असणारा पार्ट भगवान बाबांनी त्या लिंगाचं छेदन केलं आणि जगासमोर आदर्श निर्माण करून ठेवला. जगाच्या पाठीवरती स्वतःच्या देहाला इजा करणारा परत साधू महात्मा होणे नाही. एक काम झालं, सद्गुरू भगवान बाबांचं ज्या ठिकाणी रक्त सांडलं होतं त्या ठिकाणी तुळशी उगवल्या होत्या. तुळसी उगवला रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा सोनी पाण्यावरे वाचली ज्ञानेश्वरी. नारायण
कैवारी, नारायणाचे कैवारी, झाली कीर्ती चराचरी, आरती भगवान सहन केला, भगवान बाबांनी त्याग केला, आपलं लिंगाचं छेदन करून टाकलं. त्या ठिकाणी तुळशी उगवल्या होत्या. किती रक्त ते पवित्र असेल. आपलं रक्त तर तेवढं पवित्र नसेल, माफी मागून बोलेल, कटोय पण सत्य. आपलं जिथं रक्त पडतं ना ती जागा दूषित होती. बेसरामाची सुद्धा झाडं उगायची नाही, पण तुळशी उगावल्या होत्या. भगवान बाबांचं कर्म गोड, जगणं समाजासाठी होतं, त्यांचं वागणं गोड होतं, ऐश्वर्य संपन्न त्यांचं जगणं होतं, समाजाच्या हितासाठी त्यांचं जगणं होतं. नवे नवे त्यांनी त्याग केला. त्या त्यागाचं प्रतीक म्हणून त्यांनी प्रेम केलं ज्ञानेश्वरीवरती. त्या ज्ञानेश्वरीने सद्गुरू भगवान बाबांना तारलं. आपल्याला तारणारे ग्रंथ आहेत बघा. आपल्याला तारणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी. एक तरी ओवी अनुभवावी. या जगाच्या पाठीवरती महाविष्णूचा अवतार झालेले संतश्रेष्ठ ज्ञानोबराय यांनी जगाला ज्ञानेश्वरी दिली. ती ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली. पण मला वाटतंय ज्ञानेश्वरीचा प्रसार थोडासा कमी पडल्यामुळं सद्गुरू भगवान बाबा महाविष्णूचा अवतार जन्माला आले, अवताराला आले, आणि सर्वोच्चपणा ज्ञानेश्वरीचा प्रसार जर कोणी केला असेल सद्गुरू भगवान बाबांनी केला. भगवान बाबांनी परंपरा घालून दिली, आणि त्याच पाठोपाठ सद्गुरू नामदेव शास्त्रीजी तो प्रसार ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर करण्याचं काम करतायत. इतकं प्रेम केलं ज्ञानेश्वरीवरती, इतकं प्रेम केलं, जगाला ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम केलं, आणि या ज्ञानेश्वरीची कृपा झाली. जगाच्या पाठीवरती मला वाटतं 100 ते 150 कोटीचं मंदिर भगवान गडावरती ज्ञानोबरायांचं उभारतं. हा संप्रदायाचा फार मोठा विजय. ज्ञानेश्वरी तारणारी आहे. एकदा का ज्ञानेश्वरीने तुमच्यावरती कृपा केली ना, ती ज्ञानेश्वरी कधी आपला हात सोडत नाही बघा. पण एक काम करायचं, वाचता नका काही ना, बोट फिरव. कृपा करी हरी, कृपा करी हरी दयावे. ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरे. तो जगाचा मालक आपल्यावरती कृपा करतो, पण आपण प्रेमानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. सद्गुरू भगवान बाबांचा संदेश फार अनमोल होता. सद्गुरू भगवान बाबा म्हणायचे, अरे माणसानं देव भेटावा याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचू नये रे. आपल्याला देव भेटलाय, भेटलेला देव कळावा याच्यासाठी माणसानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. देव आपल्यामध्येच आहे ना. देवाने जन्माला घातलं हेच उपकार आहेत का? आपणच देव होतो, आपणच देव आहोत, पण आपल्याला तो देव कळण्यासाठी ज्ञानेश्वरीची गरज आहे. म्हणून भाव असणं फार महत्वाचं आहे. मग भाव ठेवायचा, माणसानं 2 जणांवरती भाव ठेवायचा. एक ज्ञानेश्वरीवरती भाव ठेवायचा, आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या संतांवरती आपण भाव ठेवायचा. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यतावरा हिचे करारे बापा. नो धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासे असे. भाव
धरून यावाची ज्ञानेश्वरी. भाव धरा, संतांच्या पायावरती विश्वास ठेवा. संतांची संगत आपलं भविष्य घडवत असते. ज्यांना सद्गुरू वामनभाऊ महाराज, ज्यांना सद्गुरू भगवान बाबाची संगत भेटली ना, त्यांनी जीवनामध्ये पैसा कमी कमवला असेल, पण सगळ्यात समाधानी ती माणसं आज आहेत. पैसा आज ना उद्या भेटतो, पण ज्यांना संगत भाऊबाबांची लाभली त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. अरे भाऊंच्या सानिध्यामध्ये भाऊंची संगत भेटली खंडोजी बाबांना. वारकरी होते, महिना वारकरी. गैनीनाथ गडाची वारी करणार, भगवान गडाची वारी करणार, पंढरपूरची वारी करणार. आणि वारी करत असताना काहीच येत नव्हतं, फक्त भाव एकच अभंग यायचा खंडोजी बाबांना. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. एवढाच अभंग यायचा. कृपा झाली, सद्गुरू भाऊंना जी वाचासिद्धी प्राप्त होती तीच वाचासिद्धी खंडोजी महाराजांना प्राप्त झाली. भाऊंचे जेवढे शिष्य होते ना, त्या शिष्यांमध्ये सर्वांना वाचासिद्धी प्राप्त होती. सद्गुरू वामनभाऊ महाराजांचे शिष्य संत नारायण महाराज, संत खंडोजी बाबा, संत गोविंद महाराज यांना वाचासिद्धी प्राप्त होते. विठाल विठाल. समागमामध्ये गेले, संतांच्या संगतीमध्ये गेले, त्यांचं कल्याण झालं. आपण सुद्धा संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. अरे संतांची संगत आपलं भविष्य घडवणारी असते. माय मौल्यांनो, तांदूळ जर डाळीसोबत मिक्स केले त्याची खिचडी बनवली जाते. तेच तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स केले ते देवाच्या चरणी वाहिले जातात. आपण कोण आहोत याच्यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं असतं. संगत करे सज्जन की तो हो गई दो बात, संगत करे गधे की तो खा गए दो लात. संगत फार महत्वाची असते. तुम्हाला सांगू का, संतांच्या संगतीचा परिणाम फार अलौकिक आहे, पण त्यापेक्षा सामान्य माणसाची संगत भेटू द्या, त्याचा सुद्धा परिणाम फार अलौकिक आहे. न पिणाऱ्याच्या संगतीमध्ये जाऊ द्या, 2-3 दिवसांनी बिघडतंय. न पिणाऱ्याच्या संगतीमध्ये गेलं, न पिणाऱ्याला म्हणलं मी पाजितो पण मी काय पित नाही. दुसऱ्या दिवशी गेलं, ते म्हणलं पी नाही तर पाच तरी. ते म्हणला मी आज बी पाजितो बरं का पण मी पित नाही. तिसऱ्या दिवशी गेलं, ते म्हणला पी नाही तर पाच तरी. ह्यो म्हणला पैसे नाही उधार ठेव. तिसऱ्या दिवशी गेलं, ते म्हणला पी नाही तर पाच तरी. ह्यो म्हणला पैसे नाही कालची उधारी बाकी, मग पी. कसं तरी थोबाड वाकडं तिकडं करून पेलं. तिसऱ्या दिवशी ज्यांनी प्यायला शिकवली ते बाहेर गावी निघून गेलं आणि एकटं दाब्यावरती गेलं. ते जर पेनाराच्या संगतीमध्ये गेलं नसतं ना, त्याचं वाटोळं झालं नसतं. अरे आपण कुठं जातो, काय खातो, काय पितो, कोणासोबत बसतो याच्यावरून आपली किंमत ठरत असते. नाहीतर आपल्या केकानवाडीतले माई माऊली, आता आंब्याचा सीझन चालू झाला, आडसच्या बाजारामध्ये गेली आंबे विकण्यासाठी, आंब्याचा स्टॉल लावला. आपण कुठं बसतो, कोणाच्या संगतीमध्ये राहतो हे सुद्धा फार महत्वाचं असतं. आणि जिथं आंब्याचा स्टॉल लावला ना, तिथं शेजारी मीच बसलो होतो उंदर मारण्याच्या औषधाची पुडी घेऊन. ती मावशी म्हणायची आंबे घ्या आंबे, गोड गोड आंबे, हापूस आंबे. मी म्हणायचो 2 रुपयाला पुडी, खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. ही म्हणायची आंबे घ्या आंबे, मी म्हणायचं खाल्लं की मरतय. दिवसभरीचा एकही आंबा खपला नाही, संध्याकाळपर्यंत माझी एकही पुडी खपली नाही. हा कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. संगत फार महत्वाची असते.